सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये ललित पाटील प्रकरण पुण्यातील जे ड्रग्स माफिया ललित पाटील पळून गेला होता ते प्रकरण अधिवेशनात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गाजवलं आणि आपण आता त्यांची थेट संवाद साधूया. भाऊ, काय सांगाल? काल गृहमंत्र्यांनी देखील ललित पाटील प्रकरणावर आपली स्पष्ट मत मांडलेलं आहे. ललित पाटील प्रकरणामध्ये गेली 2 महिने ज्या पद्धतीने आपण बघताय ह्याच्यामध्ये अनेक ललित पाटील महाराष्ट्रात कार्यरत आहे. आज 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक कारखाने पोलिसांनी उद्ध्वस्त केले. तर म्हणजे याचा अर्थ की हे सरच चालू होतं. ज्यावेळेला मी पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला आवाज उठवला, ज्या वेळेला रस्ता आलो, ज्या वेळेला आंदोलन केलं, त्यावेळेला सरकारला जाग आली आणि करोडो रुपयाचे अंमली पदार्थ आज हस्तगत केलेत, पोलिसांनी कारवाई केल्यात. ह्याचाच अर्थ की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विकणारी टोळी कार्यरत आहे. आज पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये आज लाखो विद्यार्थी इथं शिकायला येतात आणि आज अंमली पदार्थ लोकांच्या उंबऱ्यापर्यंत येऊन थांबले आहेत आणि ते प्रवेश करतात मुलांच्या माध्यमातून. आज झोपडपट्टी असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, इथल्या मुलांना सहजपणे असल्या अंमली पदार्थाची नशा ही हातात मिळते आणि त्याच्यामुळं आमची पिढी बर्बाद होण्याची लक्षणं याच्यामध्ये दिसतात. अधिवेशनामध्ये फक्त राजकीय अधिवेशनाचा अड्डा झाला. याच्यामध्ये भाजपची जी टाळी वाजवणार त्यांनाच बोलायला संधी देतात. मग त्याच्यामध्ये मंत्री मग पार्टी थाप उडून घेतात. राजकीय भाषा न करता ही समाजाची भाषा झाली पाहिजे, तरुणांची भाषा झाली पाहिजे, बेरोजगारांची भाषा झाली पाहिजे, शेतकऱ्यांची भाषा झाली पाहिजे आणि समाज उपयोगी अनेक चांगले स्ट्रक्चर महाराष्ट्रात निर्माण हो, चांगल्या गोष्टी निर्माण व्हाव्यात ह्याच्यासाठी हे अधिवेशन झालं पाहिजे. पण ह्या अधिवेशनामध्ये राजकीय वास येतो आहे. ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचे कुठलेच प्रश्न शेवटपर्यंत विरोधकांचं ऐकत नाहीत. शासनाचे जी लोक बोलतात भारतीय जनता पार्टी त्यांची टाळ्या घेण्यासाठी तो कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राला काय मिळेल असं वाटत नाही. घोषणांचा पाऊस पडेल आणि या घोषणाच्या पावसामध्ये समाजाच्या हातात काय राहणार नाही. बेरोजगारीचे प्रश्न आहेत, मराठा आंदोलन विषय आहे, ओबीसीचे आंदोलन आहे, धनगर आहे. ह्या राज्यामध्ये चाललं आहे काय? शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आज सगळ्या जातीपातीमध्ये मतभेद निर्माण करण्याचं काम ह्या सरकारने केलं, या केंद्र सरकारने केलं. हे थोपवण्याचं काम ह्यांनी ताबडतोब थोपवलं पाहिजे. नाहीतर ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेकाचे दुश्मनासारखे लोक वागायला लागलेत. ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत हा विषय बसत नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अत्यंत याच्यामध्ये प्रचंड दुःख होतं की हे असे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये. आज आपण बघितलं तर हिंदू मुस्लिम झालं, मग मराठा झालं, ओबीसी झालं, धनगर झालं, एकमेकावर लोक कोराडे उघडून कामं करायला लागलेत. म्हणजे हा महाराष्ट्र आमचा चालला आहे कुठं? फक्त आमचा महाराष्ट्र खुर्ची उभवण्यासाठी काम चाललेलं आहे. काँग्रेस घे, राष्ट्रवादी घे, याला डोस दे, त्याला डोस दे, याला ईडी लाव, त्याची ईडी काढ आणि अशा पद्धतीने हे सरकार चाललेलं आहे. हे ईडीचं सरकार आहे आणि महाराष्ट्राला काय देणार नाही असं चित्र निर्माण झाले. अधिवेशन हे राजकीय अड्डा झाला आहे भाजपसाठी. त्यांच्या स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी हा अधिवेशन चाललं आहे आणि याच्यामध्ये समाजाला, महाराष्ट्राला, जनतेला, शेतकऱ्यांना, तरुणांना, बेरोजगारांना कोणालाच काय मिळणार नाही असं हे यामध्ये चित्र दिसतं आहे. या अधिवेशनामध्ये ललित पाटीलचं प्रकरण दाबलं जात आहे का? ललित पाटील प्रकरणामध्ये सातत्यानं रस्त्यावरून आम्ही काम करतो आहे. अधिवेशनामध्ये आम्ही आंदोलनं केली आहेत पण ह्याच्यामध्ये संजीव ठाकूरला अजून अटक केली नाही. ह्याच्यामध्ये संजीव ठाकूरला का दडपतात, कशासाठी दडपतात, कोणाचा त्याच्यावर आशीर्वाद आहे हे अजून कळत नाही. जरी अधिवेशनात झालं नाही तर रस्त्यावर आपण येऊन लोकशाही पद्धतीने संविधानाने आपल्याला तेवढी ताकद दिलेली आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून एक ललित पाटील अटक झाला म्हणून आपला प्रश्न संपलेला नाही. आज रोज पुण्यामध्ये पब चालू आहेत, तुमचे हुक्का पार्लर चालू आहेत आणि ह्याच्यामध्ये प्रचंड आज तरुणाईला कॅच करायचं, अंमली पदार्थाच्या आधिपत्याखाली आणण्याचं काम ही लोक करतात. एक ललित पाटील अटक झाला आणि एक संजीव ठाकूर अटक झाला म्हणून हा विषय संपलेला नाही. आपल्याला ह्याच्यामध्ये मोठं काम करावं लागेल. आज पान टपरी असेल, पब असेल, ह्याच्यामध्ये अंमली पदार्थ सर्रास मिळतात आणि ह्याच्यामुळे हे बंद करण्यासाठी पोलिसांनी ह्याच्यावर मोठं काम केलं पाहिजे. कारण पोलिसांना बी मुलं आहेत, पोलिसांना बी शहर आहे, पोलिसांचं बी गाव आहे आणि ह्याच्या पद्धतीनं ह्याच्यावर कंट्रोल केला पाहिजे. ह्याच्यामध्ये मी अधिवेशन आलं तर अभियान चालू करणारे, पथनाट्य करणारे आणि ह्याच्यामध्ये समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं पाहिजे. हे माझ्या एकट्याचं काम नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून, पुणेकरांनी मिळून
आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने मिळून हे आपलं मोठं काम आहे. कारण हे आपली तरुणाई उद्ध्वस्त करण्याचे अंमली पदार्थाचे धंदे आहेत आणि सहज पैसे मिळतात. त्याच्यामध्ये अनेक उद्योजक बी अडकलेले आहेत. म्हणजे काही एकट्या ललित पाटीलना अनेक लोक आहेत. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार टोळ्या बी याच्यामध्ये कार्यरत आहेत. गुजरातच्या बंदरामध्ये उतरते आणि महाराष्ट्रात विकायला येत आहे. मग गुजरात करतंय काय तिथले लोक, तिथंच करोडो रुपयाचा अंमली पदार्थ भाऊ, आपण जर पाहिलं ललित पाटील प्रकरणामध्ये आपण काही मंत्र्यांचा देखील समावेश आहे, आपण आज सांगितलं होतं, तर या अधिवेशनात आपण त्यांचं नाव कळवणार. ह्याच्यामध्ये संजीव ठाकूरला टप्प्याटप्प्याने काम झालं पाहिजे. संजीव ठाकूरला अटक झाली की पुढचा टप्पा माझ्याकडे आहे, तो टप्प्यात मी बोलेल. धन्यवाद भाऊ. सिटी नावशी बातचीत केली. ऋषिकेश जगताप, सिटी नाव, पुणे.